डांगी रोड येथील हनुमानाचं मंदिर बऱ्याच वर्षापासून असलेलं त्या मंदिराची काल रात्री 3 वाजता मूर्ती आणि मंदिर हे जमीनउद्ध्वस्त केलं आणि मूर्ती ही कचऱ्याच्या ट्रॉलीमध्ये आणून या महानगरपालिकेनं या ठिकाणी ती आणलेली आहे. त्या अनुषंगानं रात्री 3 वाजताचा जो प्रताप महानगरपालिकेनं केलेला आहे त्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन हे करत आहोत. सर्व हिंदू धर्मीय. काय तुमच्या मागण्या आहेत? काय आता मागण्या काय एकच आहे, मंदिर आमचं जशाल तसं द्यावं, आमची मूर्ती जशाल तशी द्यावं बस. आणि महानगरपालिकेच्या महापौरांना आयुक्तांना माफी मागावं, नतमस्तक व्हावं. सर्व हिंदू त्या ठिकाणी सर्व हिंदूंना जे अपमानित केलेलं आहे त्याची सगळ्यांनी माफी मागावी बस, एवढंच आमचं म्हणणं आहे. स्वतःचा कॅबिनेट हे मंदिर अनेक वर्षापासून होतं, पण या ठिकाणी 1 महिना झाला महापौर परभणीचा बसून आणि ह्या महापौरानं हे जे पाप केलेलं आहे हे पाप म्हणजे एक आमचा हिंदू धर्माला एक अपमान आणि आमच्या देवदेवतेचा अपमान केलेला आहे. त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. पण तुम्हाला एक सांगतो, हे समाजकंटकाने केलेलं काम म्हणजे या ठिकाणी ते मंदिर अनधिकृत आहे असं सांगून या ठिकाणी मंदिर पाडण्याचं काम केलेलं. पण तुम्हाला सांगतो 1 महिना झाला या ठिकाणी महापौर हा मुसलमानाचा बसल्यामुळं या ठिकाणी हे मंदिर आणि मूर्ती विटंबना करण्याचं काम ह्या महापौराने केलेलं आहे.